हे गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल ओवी शीतल खैरे. माझे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी खूप टाईमनंतर मी ब्लॉग करत आहे आणि आता इथून पुढे माझे ब्लॉग चालू राहणार आहे. तुम्हाला छान छान ब्लॉग माझे आणि ओवीचे बघण्यास, खास म्हणजे ओवीचे बघण्यास भेटणार आहे तुम्हाला. आणि आजपासून जे माझे ब्लॉग चालू राहणार तुम्हाला बघायलाही आवडणार. आणि थोड्या कारणामुळे मी थोडंसं ब्लॉग करणं सोडून दिलेलं, पण आता मला खूप इंटरेस्ट आलेला आहे. मला लोक बोलत आहे तू ब्लॉग चालू कर, तू कंटिन्यू कर. आता मी तेही करणार आहे आणि असे छान छान माझे व्हिडिओज ब्लॉग तुम्ही बघत राहा. आणि आज मी थोडं ओवीला स्कूलला सोडून वगैरे थोडंसं मला आता टाईम भेटलं हे ब्लॉग करण्यासाठी. मी जसं जसं मला टाईम भेटेल तसं तसं मी माझे ब्लॉग स्टार्ट करणार, तुम्ही बघा. आणि आजचं माझं ब्लॉग करण्याचं आहे की ओवी स्कूलला गेली आहे तर मी पटापट सगळे घरातली तयारी सगळं ओवी येईपर्यंत सगळं घर आवरून घेणार आहे म्हणजे. आणि मग ती आल्यानंतर तिच्या आवडीची मी रेसिपी बनवणार आहे. आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी तिच्या आवडीची रेसिपी बनवणार आहे. मग ती स्कूलमधून आल्यानंतर तुम्ही बघा, मी कंटिन्यू ब्लॉग ओवी स्कूलमधून येईपर्यंत मी हे ब्लॉग म्हणजे करत राहणार आहे. तुम्ही आज माझ्या पूर्ण म्हणजे डेचे पूर्ण आज ब्लॉग तुम्ही बघा. तुम्हाला आवडलास तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. ओके बाय. आपण आता भेटूया ओवी आल्यानंतर, आपण रेसिपी तयार करूया. तुम्हाला छान ती रेसिपी मी दाखवणार आहे आज. ओवी शाळेत गेल्यानंतर तिचे सगळे बुक्स हे असं सगळं पडलेलं असतं. हेच आता सगळे कामं आवरून घ्यायचे असतात तिचे. कलर हे माहिती आहे तुम्हाला काय आहे, कोण कोण क्लासेसला जातात ह्याचे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे काय आहे. ठीक आहे. हे ओवीला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. ओवी ड्रॉइंगसाठी खूप हे असते. तिला नुसते ड्रॉइंग आवडत असेल, तिचे ड्रॉइंग पण मी छान छान तुम्हाला दाखवणार आहे. ओके, हे ओवीचं भेटू. सो गाईज, आता फायनली 4:30 वाजले आहेत आणि माझे घरातले कामं सगळे झालेले आहेत. आणि आता आपण आलेलो किचनमध्ये. आणि किचनमध्ये आपल्याला ओवी येईपर्यंत सगळं मला जेवण बनवून तिचा नाश्ता बनवून रेडी ठेवायचा आहे. मग आपण तिला आणायला जाणार आहोत. ठीक आहे. आता आपण जेवणाच्या तयारीला लागू. फटाफट आपण जेवण बनवू. मी जेवण बनवताना तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आणि चला आपण जेवण बनवूया. तुम्हाला माहिती आहे का, आपण म्हणजे गावी ही प्रकार खूप होत असते की गावी प्रकार हे भरपूर असते की ना शिळ्या चपात्या राहिल्या, त्या शिळ्या चपातीचं आपण चटणी मीठ टाकून कांदा टमाटर टाकून आपण म्हणजे असं बनवतो आणि तेच नाश्त्याला आपण खातो वगैरे. हे गावी खूप करतात. आणि जे आपले आई असतात, मोठी आजी वगैरे असतात, हे ते रेसिपी आपल्याला सांगत असतात की आम्ही असं खायचो, आम्ही तसं खायचो. आज त्याच रिलेटेड मी काहीतरी बनवणार आहे आणि ते नक्की तुम्हाला आवडेल. तर चला मी तुम्हाला दाखवते साहित्य. हे सगळ्यांच्याच घरी असणार बघा. मचका, जिरे मोहरी मसाले, हळद मीठ, मॅगी मसाला. आणि बघा इथे आपल्याला लागणार आहे, इथे बीट आणि गाजर. हे बीट आणि गाजर आहे. शिमला मिरची पण आहे आणि फरसबी आहे, चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि टमाटर. मस्का इथे लागणार आहे अमूलचा थोडासा, कारण की ओवीला मस्का खूप आवडतो म्हणून. आणि हे आहे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, जे काही तुमच्या घरामध्ये असणार ना, जे तुमच्या मुलांना आवडत असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि मी सकाळी टिफिनला केलेले चपातीचं पीठ मळलेलं होतं बघा. हे चपातीचं पीठ मळलेलं आहे आणि ह्याला आता आपण गोल चपाती करून घेऊया. तोपर्यंत आपण ही बनवलेली चपाती आहे
झालेली आहे. आणि आता पुढे आपल्याला काय करायचं आणि मी ते सांगते. पाहिजे तेवढं तुम्ही सगळं सामान साहित्य टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर कॉर्न टाकू शकता, भरपूर काही तुम्ही टाकू शकता. जसं तुम्हाला मुलांना जे काय आवडेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. कांदा टाकून झाल्यानंतर हे मसाल्याचे पदार्थ पण आहेत. त्यात आपण राई जिरे टाकूया. राई जिरेची फोडणी देण्यासाठी राहिली होती, कारण की ती तडतडते ना, उडते म्हणून. आता झालं आहे. आता आपल्याला ओवीला आणायची वेळ झाली. आता आपण जाऊया ओवीला आणायला. किट्टूला बघायला गेली. किट्टूला तिच्या बघायला गेली आहे. तिची किट्टू कुठे आहे? ओवी तुझी किट्टू. ओवी तुझ्यासाठी मी नाश्ता बनवलाय छानपैकी. छान छान तुझं फेवरेट, तुझ्या आवडीचा. तू गेस कर काय बनवलायस. ठीक आहे, पण तू खाऊन सांगशील ना कसं बनलंय का? नाही, चीज नाही, मस्का वालच बनवलंय. थोडं मस्का टाकून पास्ता सारखं. नाही 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 नाही. फ्रेश झालेली आहे मस्तपैकी छानपैकी. दमून आली ना, शाळेतून काम करून आल्यासारखी ना. हा काय? हा, अभ्यास केला का स्कूल मध्ये? मस्ती केला. भूक लागली ते ना. काय तू स्पेशल बनवलेलं? तुझ्या आवडीचं बनवलेली.
छान बनवले. आणू का? आण चला चला आता आपण हे ओवीला द्यायला जाऊया. बघू ओवी काय, ओवीचं रिॲक्शन बघूया काय आहे. ओवी काय बोलते ह्याच्यावर बघूया. ओवी फेवरेट आहे ना, तुला आवडतं ना हे खूप. कसं मला टेस्ट करून सांग कसं लागतं. त्याच्यात काय टाकलंय मी तुझं फेवरेट? मस्का टाकलाय ना, तुला आवडतं ना खूप. सो आता ओवी शाळेतून आली आहे, नाश्ता करत आहे. तुम्ही बघितलं की ओवीचं ॲक्शन, ओवीला किती आवडतं हे. ओवी कशासारखं लागतं? पनीर पनीर क्रिस्पी. अच्छा पास्ता पनीर क्रिस्पी जसं लागतं ना हे आपण खातो तसं. तुला आवडलं ना आणि तिला आवडलं आहे. आणि आज माझा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे कारण की ओवीचा अभ्यास करायचा आहे. ओवीला नाश्त्याचं तुम्हाला मी रेसिपी आणि ओवी शाळेतून येऊन काय करते याचा ब्लॉग दाखवलेला आहे. आज मी इथेच एंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करायला विसरू नका. आणि ओवी तू काय बोलणार? प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. आणि ही रेसिपी बनवायला विसरू नका. सो बाय बाय.